आयुष्य बर्बाद करणाऱ्या या लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून लांबच राहा। आपल्या आयुष्यात बरीचशी अशी लोक असतात ज्यांना आपलं बरंच वाटत नाही। ते लोक आपल्याला आनंदी राहूच देत नाहीत, त्याचबरोबर कोणतेही काम करू देत नाहीत। नेहमी आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी आणण्याचा प्रयत्न करत असतात। त्यांना आपले चांगले झालेले बरंच वाटत नाही। आपण एखादे महत्त्वाचे काम करत असू तर तो ते करूच शकत नाही असे निगेटिव्ह बोलून आपले मानसिक खच्चीकरण ते करत असतात। आपल्यावर वाटेल तसे आरोप करायचे, मुद्दामून शत्रुत्व निर्माण करायचे। मग अशा मुद्दामून त्रास देणाऱ्या लोकांना हँडल करणे खूप अवघड होते आणि अशा लोकांमुळे आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होत असतो। काही लोकांना इग्नोर केलेले कळत नाही आणि त्यांना आपण शांत बसलेले देखील कळत नाही। ते त्यांचा स्वभाव कधीच बदलत नाहीत। अशा लोकांमुळे आपण स्वतःचा संयम हरवून बसतो। हे लोक सतत आपण कसे अपयशी ठरू यासाठी प्लॅनिंग करत असतात, आपले नुकसान करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात। तर अशा लोकांना कसे ओळखायचे आणि त्यांच्यापासून लांब राहून त्यांच्याशी कसं वागायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। 1. माणसं ओळखायला शिका। आपल्या आयुष्यात काही चांगले लोक असतात तर काही मूर्ख लोक असतात। पण खरंच आपल्याला चांगली आणि मूर्ख लोक ओळखता येतात का हो? काही लोक अशी असतात ती खरंच आपली शुभचिंतक असतात आणि काही लोक अशी असतात जे आपल्या तोंडावर तर खूप छान छान बोलतात, वागतात, पण आपल्या पाठीमागे त्यांच्या काही वेगळ्याच कुरमुडी सुरू असतात। आणि हेच ते लोक असतात नकळत आपल्या लहान लहान चुकींना सुद्धा मोठे बनवण्याचा प्रयत्न करतात। आपल्याला नेहमी अपमानित ठेंगा दाखवण्याचा प्रयत्न करतात। आपलं आयुष्य बर्बाद करणाऱ्या लोकांचं लक्षण ऐका आणि समजून घ्या। समजा तुम्ही एखादं मोठं स्वप्न पाहिलं आहे आणि एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला तुम्ही ते सांगितलं की माझं खूप मोठं स्वप्न आहे आणि ते मला पूर्ण करायचं आहे। त्यावेळेला समोरचा व्यक्ती तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी सांगायला सुरू करेल। कशाला एवढं मोठं स्वप्न बघतोयस, तू हे करू शकत नाहीस, अशा प्रकारची निगेटिव्हिटी आपल्याविषयी निर्माण करतील। त्यांची ही निगेटिव्हिटी पाहून देखील तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी प्रयत्न करत राहिलात, कष्ट करत राहिलात आणि त्या कष्टामुळेच तुम्हाला थोडंसं यश आलं आणि हे त्यांना माहीत झालं तरी ते तुम्हाला चांगलं म्हणणार नाहीत, कारण का ही लोक आपली नसतातच। उलट ते म्हणतील हे तर काहीच नाही, याच्यापेक्षा तू जास्त काहीच करू शकत नाहीस। तर असं म्हणणाऱ्या लोकांपासून नेहमी लांब राहा। अशी ही निगेटिव्ह लोक आपल्या आयुष्यात आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात। अशा लोकांना ओळखा, नाहीतर हे लोक तुम्हाला मानसिकरित्या खूप कमकुवत करतील। इतकं तुम्हाला कमी समजतील की तुम्ही स्वतःवर संशय घ्यायला लागाल, खरंच मी हे करू शकत नाही का? अशा लोकांच्या निगेटिव्ह विचारांमध्ये आपण स्वतःला गुंतवून घ्यायचं नाही। या लोकांचं ऐकायचं पण डोक्यात मनात अजिबात घ्यायचं नाही। आपल्याला जे सिद्ध करायचं आहे ते नक्की करायचं आणि अशा लोकांकडून आपल्याला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा करायची नाही किंवा ते लोक तुमची स्तुती करतील याची सुद्धा अपेक्षा करायची नाही। तर पहिली गोष्ट म्हणजे अशा निगेटिव्ह लोकांपासून लांब राहायचं। 2. तुमच्या स्वप्नांवर लक्ष द्या। फालतू लोकांच्या नादी लागून वेळ वाया घालवण्यापेक्षा वेळेला महत्त्व द्या। वेळ ही अमूल्य आहे, गेलेली वेळ कधीही परत येत नाही। अशा लोकांच्या प्रश्नांचा विचार करून त्यांना उत्तर देण्यापेक्षा आपल्या वेळेचा आपण योग्य तो वापर कसा करू शकतो याचे नियोजन करा। पण काय होतं, बऱ्याच वेळेला या वेळेचे महत्त्व आपल्याला कळतच नाही आणि आपण अशा लोकांमध्ये गुंतत जातो आणि आपणच आपलं नुकसान करून घेत असतो। जी लोक ध्येयवेडी असतात त्याच लोकांना मागे ओढण्याचा प्रयत्न करत असतात, पण आपल्याला ते लक्षात येत नाही। आपण आपला वेळ वाया घालवून आपण काहीच काम करू नये, आपले ध्येय पूर्णपणे विस्कळीत व्हावे हाच अशा लोकांचा हेतू असतो आणि आपण त्या हेतूचा बळी पडतो, आपला वेळ वाया घालवतो। जे लोक स्वतः काही करत नाहीत, दुसऱ्याला नावं ठेवणे, दुसऱ्याच्या कामांमध्ये अडथळे आणणे, अशा लोकांकडे काय लक्ष द्यायचं आहे? त्यांना त्यांचे काम करू दे, आपण आपलं काम करायचं आणि आपण आपले ध्येय गाठायचे। तुमच्या कामामध्ये अडथळे आणणाऱ्या लोकांना ओळखा आणि त्यांच्या नादी लागू नका। स्वतःचा वेळ एनर्जी वाया घालवू नका। वेळ आहे तोपर्यंत जागे व्हा आणि अशा लोकांना दुर्लक्ष करून स्वतःच्या कामामध्ये स्वतःला झोकून द्या। त्रास देणाऱ्या लोकांना फक्त दुर्लक्षच करून आपण पुढे जाऊ शकतो। चला तर स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःचे असे
एक नियोजन तयार करूया आणि कोणीही कितीही प्रयत्न केला तरीही आपण आपल्या ध्येयापासून दूर व्हायचं नाही, आपण आपला मार्ग बदलायचा नाही. 3. लिमिटेशन ठेवा. प्रत्येक वेळेला प्रत्येकासाठी हजर राहू नका. तुम्ही प्रत्येक वेळेला समोरच्या व्यक्तीला हो म्हणत असाल तर तुमच्या या होला काहीच किंमत राहणार नाही. तुम्हाला स्वतःचा आत्मसन्मान जपायचा असेल तर योग्य वेळेला नाही म्हणायला शिका आणि समोरच्या व्यक्तीसाठी किमती राहा. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहायचं असेल तर तुमच्या नात्याला किंवा मैत्रीला एक लिमिटेशन ठेवा. समोरच्या व्यक्तीमध्ये किती गुंतून जायचं, समोरच्या व्यक्तीचा किती विचार करायचा यासाठी स्वतःला एक लक्ष्मण रेषा असायला हवी. प्रमाणाबाहेर समोरच्या व्यक्तीमध्ये गुंतून स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नसतो. त्यापेक्षा स्वतःच्या भावनांना, स्वतःच्या विचारांना लिमिटेशन ठेवा. ज्या लोकांमुळे तुमचे नुकसान होते, मग ते कामाचे असो किंवा मानसिक आरोग्याचे असो, तर अशा लोकांसाठी तुम्ही तुमचा वेळ देत असाल तर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी, तुमच्या आनंदासाठी कधी वेळ काढणार आहात? जी लोक तुम्हाला तुमच्या कामामध्ये प्रोत्साहन देतात किंवा तुमचे मन जपण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांसाठी वेळ नक्की काढा. त्यांची प्रत्येक गोष्ट समजून घ्या. पण जे लोक नुसते गप्पा मारून तुमचा वेळ वाया घालवतात त्या लोकांपासून दूर राहा. स्वतःच्या आयुष्याचा रिमोट दुसऱ्याच्या हाती देऊ नका, तर स्वतःचे आयुष्य स्वतःच्या मर्जीने चालले पाहिजे. म्हणूनच तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे स्वतःचे नियम असायला हवेत. प्रत्येक गोष्टीला एक लिमिटेशन असायला हवी आणि तुम्ही ज्या वेळेला तुमचे नियोजन बनवाल त्यावेळेला तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकणार नाही किंवा तुम्ही अपयशी देखील होणार नाही. 4. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक व्यक्तीला स्वतःबद्दल इतका विश्वास असायला हवा की समोरच्या व्यक्तीने आपल्याला चिल्लर समजले नाही पाहिजे. तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवलात, तुम्ही जर स्वतःसाठी किमती ठरलात तर जग तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि तुमची किंमत ठेवेल. समजा तुम्ही एखादा मोठा निर्णय घेत असाल, त्यावेळेला तुमचा स्वतःवरचा विश्वासच तुम्हाला तो निर्णय घेण्यास मदत करेल. जर तुमचा स्वतःवर विश्वासच नसेल तर तुम्ही दुसऱ्या लोकांकडे सल्ले मागायला सुरू करता की हे मी करू शकतो का, तर अशा वेळेला समोरचा व्यक्ती सहजच तुम्हाला भीती घालू शकतो की हे तुझ्याने होऊ शकत नाही, हे कठीण आहे, हे होऊच शकत नाही, असं भीती घालणाऱ्या विचारांनाच तुमच्या मनामध्ये भरेल आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मोठा निर्णय घेऊ शकणार नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला एकटे न समजता खंबीर समजा आणि स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याची ताकद ठेवा. कारण या कलियुगामध्ये कोणीही कुणालाही पुढे जाण्यासाठी मदत करणार नाही, मागे खेचण्याचाच प्रयत्न करणार, हे नक्की. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही सिद्ध करण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा सल्ला घ्या, पण स्वतःच्या मनाला पटेल ते करा. निर्णय बरोबर असेल तर ठीक आहे, जर चुकला तर घाबरू नका. त्यातून आपल्याला अनुभव मिळतो आणि तशी चूक पुन्हा आयुष्यात आपण करणार नाही याची जाणीव आपल्याला राहते. जर तुम्ही निर्णय घेतला नाही तर तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाही. स्वतःच्या स्वप्नांबद्दल इतके ठाम मत ठेवा, स्वतःमध्ये इतका आत्मविश्वास ठेवा की कोणतीही परिस्थिती आली तरी तोंड देण्याची तयारी आपली हवी. आणि हीच तयारी जर आपल्या मनाची असेल तर आपली हीच इच्छा आपली सगळी स्वप्न पूर्ण करू शकते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःला महत्त्व द्या. 5. निगेटिव्ह नाही तर यशस्वी लोकांच्या संपर्कात राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला निगेटिव्ह लोक आणि चांगल्या विचारांच्या लोकांना ओळखता आलं पाहिजे. निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात राहून स्वतःचे नुकसान करून घेण्यापेक्षा जे लोक स्वतःच्या मेहनतीने, कष्टाने, गरिबीवर मात करून पुढे गेलेले आहेत अशा लोकांच्या नेहमी संपर्कात राहा. अशा लोकांचे कष्ट, मेहनत करण्याची पद्धत समजून घ्या, त्यांची जिद्द कितपत आहे याचे निरीक्षण करा आणि जी लोक मेहनत करत असतात अशा लोकांच्या संगतीमुळे आपल्याला देखील आपल्या स्वप्नांबद्दल खूप जास्त कॉन्फिडन्स मिळतो. निगेटिव्ह लोकांचं कसं असतं, ही लोक काही संकट, समस्या आल्या की लगेच घाबरून माघार घ्यायची आणि समोरच्या व्यक्तीला देखील घाबरवायचं, निगेटिव्ह बोलायचं, सतत रडायचं. तर अशा लोकांच्या संपर्कात राहून आपले विचार देखील निगेटिव्ह होऊ शकतात. अशा लोकांमुळे आपण देखील भीतीमध्येच प्रत्येक काम करू लागतो. त्या उलट जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या, नेहमी कामासाठी धडपड करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहिला तर तुम्हाला देखील पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल, पॉझिटिव्ह विचार करण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची आवड लागेल.
जी लोक स्ट्रगल करून कोणत्याही परिस्थितीवर मात करून पुढे आलेली असतात, अशा लोकांमुळे आपल्या अपयशाच्या काळात खूप जास्त मदत होते. कारण अशा लोकांचा स्ट्रगल, अशा लोकांची काम करण्याची पद्धतच आपल्याला अपयशातून यशाकडे नेऊ शकते. त्यामुळे तुमची संगत कशी आहे ते पहा. आपली जशी संगत असेल तसेच आपण बनत असतो. संगत नेहमी पॉझिटिव्ह लोकांची असावी, निगेटिव्ह नाही. 6. अहंकारी गर्विष्ठ लोकांपासून दूर राहा. पैशाचा, रूपाचा, पदाचा गर्व असणाऱ्या लोकांना आयुष्यातून डिलीटच करून टाका. कारण अशी लोक यांच्या अहंकारामुळे दुसऱ्यांना त्रास देण्यात पटाईत असतात. अहंकारी लोकांची बुद्धी भ्रष्ट झालेली असते. त्यांना दुसऱ्या लोकांच्या भावना कळतच नाहीत. अशी लोक दुसऱ्यांचा अपमान करण्यात हुशार असतात. त्यामुळे अशा लोकांच्या संपर्कात राहून तुम्ही फक्त स्वतःबद्दल निगेटिव्ह गोष्टी ऐकत राहाल. तुम्ही कसे कमी आहात, तुम्ही काहीच करू शकत नाही याची जाणीव अहंकारी लोक सतत समोरच्या व्यक्तीला करून देत असतात. गर्विष्ठ लोकांमुळे आपल्याला फक्त मानसिक त्रास होऊन आपण निराश होऊ शकतो. गर्विष्ठ लोकांची वागण्याची पद्धत वेगळी असते. त्यांना छोट्या मोठ्या यशाची किंमत नसते. त्यामुळे अशी लोक आपल्याला किंमत देत नाहीत. तर अशा लोकांशी आपले कुठलेच यश शेअर करू नका किंवा यांच्याकडून कोणताही सल्ला घेऊ नका. कारण अशा लोकांच्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधलेली असते. त्यामुळे समोरची व्यक्ती त्यांना चिल्लर वाटत असते. अहंकारी लोकांना ओळखा. अहंकारी लोकांना ओळखणे खूप कठीण नाही. त्यांच्या बोलण्यातूनच त्यांची ओळख होत असते. त्यांची बोलण्याची पद्धत तिरस्काराने भरलेली असते. दुसऱ्याला टोचून बोलण्याची पद्धत असते. अशा लोकांच्या संपर्कामुळे आपण आयुष्यात कोणतीच चांगली गोष्ट करू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांना दुर्लक्ष करा आणि पुढे चला. मित्रमैत्रिणींनो, स्वतःचे व्यक्तिमत्व आकर्षक बनवायचं असेल, स्वतःला खंबीर ठेवायचं असेल तर आपल्या आयुष्यामध्ये पावलोपावली स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे आहे. समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणून स्वतःची किंमत आपण स्वतः घालवत असतो. आपले स्वतःवर प्रेम नसल्याने, विश्वास नसल्याने समोरची व्यक्ती देखील आपल्याला क्षुल्लक समजत असते. आपल्याला माणसांची ओळख असायला हवी. प्रत्येक माणसाचा स्वभाव आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि त्याच्या स्वभावामधून अनुभव घेण्याची कला आपल्याला समजली पाहिजे. आणि ही कला ज्याला आली त्याच्या आयुष्याच्या कोणत्याच पायरीवर त्याला धोका मिळत नाही. तर पहिल्यांदा माणसं ओळखायला शिका. जी लोक स्वार्थी आहेत त्यांना मदत करण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळेला हजर राहण्याची काहीच गरज नाही. स्वतःला सिद्ध करण्यावर लक्ष द्या. रोज काहीतरी स्वतःमध्ये चांगला बदल करून घ्या. रोज नवनवीन ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला किमती ठेवा तर जग तुम्हाला व्हॅल्यू देईल. चला तर पुन्हा भेटूया अशा सकारात्मक विचारांबरोबर. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.